राहुल भावा अभिनंदन. आज 25 लाखच पॅकेज भेटलं तुला. अरे धन्यवाद धन्यवाद बाबा. भाई परमेश्वराची कृपा आहे. अरे परमेश्वराचे कुठे मेहनतीची कृपा आहे सगळी. मेहनती तर आहेच खरे, पण तुमच्यासारख्या मित्रांची साथ आहे मला त्याच्यामुळे. मग काय पार्टी बिर्टी पार्टी जाऊ का ना? चा सर शकतो. पार्ट्याशी जंक्शन पार्टी झाली पाहिजे पण कबला. चालते की देऊ की त्याला काय. बरं ऐक की त्या निकिताचा नंबर दे की. आज 2 दिवस लग्न आले तिचा, माझ्याकडे नंबरच नाही तिचा. तुझ्याकडे नंबर नाही तिचा? थांब. अरे मोबाईल गाडीत विसरला वाटतं. तुला SMS करतो नंबर मी तिचा. बरं बरं चालतंय. तेवढा फक्त नंबर सेंड कर. हा चल बाय. मिस कॉल नंबर तर अननोन दिसतोय. फोन लावून बघतो. हॅलो हॅलो राहुल, हा बोल ना ग. ओळखलंस का रे? हो ओळखतो. राहुल, मला तुला भेटायचं आहे रे. काय? मला तुला भेटायचं काय प्रॉब्लेम झालाय? भेटल्यानंतर सांगेल. बरं येतो, भेटायला येतो. वाट बघेल मी तुझी. कुठं? आपल्या नेहमीच्या जागेवर. नेहमीच्या ठिकाणी. बरं ठीक आहे येतो. सायली, हाय. हॅलो. कसा आहेस राहुल? आपण बसून बोलत का? चालेल. काय म्हणत होतीस? कसा आहेस? कसं दिसतोय? अगदी तसाच आहेस रे, आणखी बदलला नाहीस तू. माणसं तीच राहतात ग, फक्त त्यांच्या आयुष्यातील जागा बदलत राहतात वेळेनुसार. परिस्थितीनुसार बदलावं लागतं रे. बरं ते सगळं जाऊ देत. तुम्हाला इथं कशाला बोलले ते आधी सांग. काय प्रॉब्लेम झालाय? आज देखील तू माझी किती काळजी करतोस. माझ्या आवाजावरून ओळखलंस मी प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणून. सायली, प्रेम केलं होतं ग तुझ्यावर, टाइमपास नाही. आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्या डोळ्यात बघून सांगू शकतो की माणूस किती सुखात आहे आणि किती दुःखात आहे. काय झालंय ते सांग. राहुल, रोज मरते रे मी. रोज रोज जगण्यासाठी मरते, पण मला जगता येत नाही रे. का? काय झालंय? माझा नवरा रोज छळ करतो रे माझा. रोज माझ्या अंगाचे लचके तोडतो आणि त्यानंतर मला मारहाण करतो. प्रेम नाही करत रे तो माझ्यावर. तो फक्त माझ्या शरीरावर प्रेम करतो. राहुल, मला वाटलं होतं पैशाने श्रीमंत असलेली माणसं मनाने देखील श्रीमंत असते, पण मी चुकले रे. मी चुकले. कसं आहे ना, माणसं स्वतःचं खोटेपणा लपवण्यासाठी किती खऱ्यापणाने बोलतात. बरं मग आता काय करायचं ठरवलंस तू? राहुल, खूप चुकीचं वागले मी तुझ्यासोबत. तू किती प्रेम केलं होतंस माझ्यावर, आणि मी तुझ्या प्रेमाला सोडून पैशाला निवडलं. तर वाईट वागले मी तुझ्याशी. मला प्रेम हवंय, फक्त तुझं प्रेम हवंय. मला आता पैसा नकोय रे.
मला तुझ्या आयुष्यात जागा देशील? काय म्हणली, परत एकदा बोल. राहुल, मला तुझ्या आयुष्यात जागा देशील? तुला आठवतंय सायली, 5 वर्षापूर्वी याच ठिकाणी याच वेळी मी तुला प्रपोज केला होता. आणि तू काय केलं होतंस? माझी लायकी काढली होतीस. लायकी मला हाकलून लावलं होतंस ग. 5 वर्षापूर्वी याच ठिकाणी याच वेळी अशीच परिस्थिती होती. पण तू काय केलंस? पैसा. माझ्याकडे पैसा नाही म्हणून मला धुडकावून लावलंस. हा, काय मागितलं होतं ग तुझ्याकडे मी? काय मागितलं होतं? फक्त 2 वर्ष मागितली होती आयुष्यातली, मला स्वतःला सिद्ध करायला. आणि तू काय केलंस? माझी लायकी काढलीस ग. मला पण तुला सुखात आनंदात ठेवायचं होतं, पण तुला ऐकलं माझं. माझी लायकी काढली आणि मला हाकलून दिलं. आणि आता परत आलीस. सॉरी, मला माफ कर. मला निर्णय नाही घेता आला रे. मी चुकले. हे सगळं बोलायला सोपं आहे ग, पण ज्या काही गोष्टी मी भोगल्यात त्याचं काय? माझी गेलेली वेळ परत येणार आहे का? राहुल, त्यावेळेस मी काय बोलून गेले खरंच मला कळलं नाही रे. मला काहीच समजत नव्हतं त्यावेळेस. कळणार कसं? कसं कळणार तुला? तुला नुसतं पैसा 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 पाहिजे होता ग तेव्हा. अगं पैसा म्हणजे प्रॉपर्टी नाही, पैसा म्हणजे सगळं नाहीये. पैसा कमवता येतो, पैसा गमावता येतो, पण आयुष्यातून गेलेली माणसं आणि प्रेम परत नाही कमवता येत. अगं मी माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण तुझ्यासाठी दिला होता ग. स्वतःचा विचार करत नव्हता, पण तुझा विचार आधी करायचो. घरचं सुख दुःख विचारतो, पण तुझ्या सुखाचा विचार करायचो. का? तर प्रेम करायचो ग तुझ्यावर. आणि तू काय केलं? माझी काडीची पण किंमत नाही केली. मला माफ कर राहुल, मी तुला समजू नाही शकले. त्या दिवशी माझी बहीण इतकी आजारी असताना पण मी तुला भेटायला आलतो. का? तर तुझा बर्थडे होता. त्याचं काहीच नाही ग, तुला माझी किंमतच नाही. त्यामुळे मी आता तुला माझ्या आयुष्यात जागा नाही देऊ शकत. माफ कर मला. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहितीये. तू माझ्याशिवाय राहू शकत नाही हे देखील मला माहितीये. 1 मिनिट सायली, तू गेलीस तर तेव्हा एकटं होतो मी, पण आता नाहीये. म्हणजे? लग्न झाले माझं. नाही नाही, तू खोटं बोलतोय. मला वाटलंच होतं तू अशीच म्हणशील म्हणून, त्यामुळे सोबत आणले तिला. प्रीती, ही माझी बायको प्रीती. हाय हाय, छान आहे बायको तुझी. IT कंपनीत कामाला आहे आणि हो, मॅनेजर आहे ती. आम्ही दोघं एकच ठिकाणी काम करतो. आता माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे आणि आयुष्य आनंद जगतील इतका पैसा देखील आहे. आणि हां, हे सगळं अनुभवण्यासाठी एक सुंदर अशी लक्ष्मी पण आहे घरात. लक्ष्मी म्हणजे? ऍक्च्युली लक्ष्मी म्हणजे आमची मुलगी, पण राहुलचं आणि माझं अगोदरच ठरलं होतं जर आम्हाला मुलगी झाली तर तिचं नाव सायली ठेवायचं. सायली? बरं चला, सायलीकडे एकटीच आहे, ती वाट बघत असेल. सायली आता एकटीच आहे. चल येतो आम्ही, काळजी घे. तुम्ही चुकलंच माझं. मनावर प्रेम करणाऱ्याला नकार दिला आणि चुकीच्या माणसाला होकार. तुम्ही का खोटं बोलायला लावलं? आणि तुमच्या डोळ्यात पाणी? मला काही समजत नाहीये तुमचं.
समजत नाही. मला आजही वाटतं वहिनी तिला जाऊन घट्ट मिठी मारावी आणि तिला सांगावं मी आहे तुझ्यासोबत. पण ही ती सायली नाही राहिली जिच्यावर मी 5 वर्षापूर्वी प्रेम करायचो, जिला मी प्रपोज केला होता. आता पाटा घालून बरंच पाणी गेले वहिनी, त्यामुळे माझं मन आता घाबरतं. पण भाऊजी, मग आता तिचं काय? तिला सोडून देणार आहात का? जैसी करनी वैसी भरणी. एक सांगू तुम्हाला, तुमच्यासारखा जोडीदार जिच्या आयुष्यात असेल ना, ती जगात सर्वात सुखी स्त्री असेल. आणि जिने तुम्हाला नाकारलं ती सर्वात दुःखी असेल. एक वेळ प्रेम करणं सोपं आहे, पण ती निभावणं तितकंच अवघड. सगळ्यांच्या नशिबात नसते ते.